उद्यापासून माझा तुमच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय. अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो. आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, पण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि पण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. या आनंदाच्या वार्तेनुसार सध्या अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष हा आला आहे संपुष्टात, ज्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येऊ शकते आता रेकॉर्डतोड तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अमेरिका व इराण यांच्यामध्ये जो संघर्ष संपुष्टात आलाय तर खरंच याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात रेकॉर्डतोड तेजी येऊ शकते का? जर ही रेकॉर्डतोड तेजी कांद्याच्या दरात इथून पुढे येणार असेल तर याच्या मागचं मुख्य कारण काय व या तेजीमध्ये कांद्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. जो शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष सध्या संपुष्टात आलाय त्याच्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार आहे रेकॉर्डतोड तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारता झालाय की अमेरिका व इराण यांच्यातील जो संघर्ष संपुष्टात आलाय तर याच्यामुळे इथून पुढे कधी व कशा पद्धतीने कांद्याच्या दरात येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. चला तर मग आपल्या मागील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा अचूक उत्तर इथं प्राप्त करून घेऊया. जर आपण बघितलं तर अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कांदा आयातक अथवा निर्यातक नाही. इराणचा विचार केला तर तो सुद्धा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक आयातक अथवा निर्यातक नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिका व इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात येणं हा कांद्यासाठी कशा पद्धतीनं सकारात्मक बदल आहे, याच्यामुळे कांद्याच्या बाजारावर कशामुळे येऊ शकते रेकॉर्डतोड तेजी. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता भारत जो कांदा निर्यात करतो तो पूर्व आशियामध्ये निर्यात करतो, पश्चिम आशियामध्ये करतो, आफ्रिकेच्या काही देशांना देतो आणि तिकडे बघितलं तर युरोप खंडात पण भारताचा कांदा जातो. आता पश्चिमेकडे जाणारा कांदा म्हणजे खाडी देशांना म्हणजे आपल्या भाषेत आखाती देशांना जाणारा कांदा, आफ्रिकन कंट्रीजला जाणारा कांदा आणि युरोपियन कंट्रीजला जाणारा कांदा. जर हा कांदा पाठवायचा असेल तर आपल्याला जी हार्मोनची सामुद्रधुनी आहे ती त्या ठिकाणी क्रॉस करावी लागते. आता हार्मोनची सामुद्रधुनी क्रॉस करायची म्हटलं तर आजवर प्रॉब्लेम काय होता, अमेरिकेने नाकाबंदी केली होती आणि इराण सुद्धा काही तिथून जाऊ देत नव्हता. म्हणून भारताचा कांदा पश्चिम आशियाला, युरोप खंडाला आणि आफ्रिकेला निर्यात होणं कठीण झालं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये कांदा निर्यातच होत नव्हता, त्यामुळे कांद्याचा दर हा देशांतर्गत बाजारामध्ये घटला होता. पण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो संपुष्टात आलाय आणि आता हार्मोनची सामुद्रधुनी ही मोकळी झाली. तिथं आता कुणीही काही कसल्याही प्रकारचे आपल्याला अटकाव करताना दिसणार नाहीये. याच्यामुळे काय झाले की भारतातून निर्विवादपणे आता पश्चिम आशियाला, युरोप खंडाला, आफ्रिकन कंट्रीजला या ठिकाणी कांदा निर्यात करणं सोपं आहे. खास करून आखाती देशांना म्हणजे अरब देशांना जो कांदा निर्यात होतो तो फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे काय होईल की भारतातील कांदा निर्यात वाढेल, त्यामुळे भारतात कांद्याची मागणी वाढेल. भारतात कांद्याची मागणी वाढणार तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अगोदरच मोदी सरकार कांदा खरेदी करत आहे, त्यांची खरेदी वाढणार, व्यापाऱ्यांची खरेदी वाढणार आणि दुसरीकडे आखाती देशांना कांद्याची निर्यात वाढणार. हे पॉझिटिव्ह पॉईंट. पण यालाच काउंटर करण्यासाठी पुरवठा पाहिजे. तर जुलै ते सप्टेंबर महिन्यात पाऊस हा कमी कोसळणार म्हणून भविष्यात कांद्याचा भाव भरपूर वाढणार. याच्यामुळे शेतकरी कांदा विकायला तयार नाहीत. मागच्या वर्षीपेक्षा यंदा कांद्याचं उत्पादन 11% घटलंय आणि ओव्हर सिच्युएशनमध्ये विचार केला तर आजच्या कंडिशनला मागच्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25% कांदा निर्यात घटली, जी आणखीन घटत जाणार आहे.
यामुळं आखाती देशांना कांदा निर्यात होणं हे आपल्यासाठी फार सकारात्मक आहे, कारण याच्यामुळे तात्काळ कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप हा निर्माण होणार आहे. आता कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे म्हटलं तर काय झालं, की आता कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे. जाणकारांच्या मते आखाती देशांना कांदा निर्यात ही सुरू झाली तर कांद्याचा बाजारभाव हा जुलैच्या एंडिंगपर्यंत 2500 ते 3000 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कांदा 5000ला जर ओलांडताना दिसला तर आश्चर्य हे वाटायला नको. अशा परिस्थितीत प्रश्न हाच उद्भवतो की बाबा कांद्याची विक्री कधी करायची. तर माझा एक तुम्हाला समर्पक सल्ला आहे की या तेजीत म्हणजे 2000 पर्यंत भाव पोहोचतील तोपर्यंत तुम्ही जुना कांदा विका, जो की लो ग्रेडचा आहे, जोड कांदा आहे, खराब कांदा आहे, तो A1 क्वालिटीचा कांदा साठवून ठेवा. यंदा 3 ते 5000 भाव तर तुम्हाला फार लवकर मिळताना दिसू शकतात. विचार करून निर्णय घ्या. एकदाच कांदा विकू नका, ही आपणास कळकळीची विनंती. आणि घाई गडबडीत कांदा अजिबात विक्री करू नका. कांद्याला सोन्यासारखे दिवस फार लवकर प्राप्त होणार आहेत. भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा जो बाजारभाव आहे तो मग कशा पद्धतीने राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करायचं होणार. प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळेल सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.